करवीर निवासिनी अंबाबाईचं गाभाऱ्यातलं दर्शन आज बंद असेल। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता हाती घेण्यात आलेली आहे आणि याकरता गाभाऱ्याच्या स्वच्छतेकरता भाविकांना आज गाभाऱ्यातलं दर्शन बंद राहील। मंदिर दिवसभर खुलय, मात्र गाभाऱ्यातलं दर्शन बंद असेल। 20हून अधिक पुजारी आणि देवस्थान समितीचे कर्मचारी या संपूर्ण गाभाऱ्याची स्वच्छता करतायत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होते आहे। या पार्श्वभूमीवरती मंदिर परिसराची स्वच्छता आणि गाभाऱ्याची स्वच्छता आहे ती प्रत्यक्षरित्या आज करण्यास प्रारंभ झाला आहे। सध्या आपण आहोत अंबाबाई देवीच्या या गाभाऱ्यामध्ये आणि ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी अंबाबाई देवीची जी मूळ मूर्ती आहे त्याला इरला आहे ते पांघरलेलं आहे। या ठिकाणी सगळे जे पुजारी आहेत ते या अंबाबाई मंदिराची स्वच्छता आणि साफसफाई करताना आपल्याला दिसून येत आहेत। हा संपूर्ण गर्भगृहाचा भाग आहे आणि या ठिकाणी जवळपास 20 ते 25 जे पुजारी आहेत त्या ठिकाणी संपूर्ण या सगळ्या भागाची स्वच्छता करताना आपल्याला दिसून येत आहेत। सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी स्वच्छतेला प्रारंभ झालेला आहे। 9ची आरती झाल्यानंतर या ठिकाणी खरं तर प्रारंभ झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि हे सगळे जे कर्मचारी देवस्थानचे आहेत, पुजारी आहेत, हे या ठिकाणी संपूर्ण जो आतला भाग आहे खरं तर वर्षातून एकदाच तो साफसफाई केला जातो आणि याच ठिकाणी ही साफसफाई आता होताना आपल्याला दिसून येते। उत्सव मूर्ती आहे ती दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे आणि आज सर्व भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन आहे ते घ्यावं लागणार आहे। जे महासरस्वती देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी ही उत्सव मूर्ती ठेवलेली आहे। सकाळपासून जसं या मूळ मूर्तीचं दर्शन आहे ते बंद करण्यात आलेलं आहे आणि आता सायंकाळपर्यंत हे दर्शन बंद राहील। स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आरती आणि पूजा बांधल्यानंतरच भाविकांना आज देवीचं दर्शन आहे ते होणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।